टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपण सगळ्यांनी माझं खूप आनंदाने स्वागत केलेलं आहे। या भागाचा पालकमंत्री म्हणून, खास करून सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला माझ्या पक्षाला दिली, नेतृत्वाला दिली, आदरणीय देवेंद्रजींनी दिली। कदाचित मी मंत्री म्हणून कुठले खाते मिळावं याच्याबद्दल मी कधी आग्रही होतो, मी कधी मागितलं नाही, मंत्री पद मी कधी मागितलं नाही। पण मी मनापासून सांगेन, पंढरीच्या दरवीचा पालकमंत्री व्हावा ही माझी मनापासूनची अपेक्षा होती, मनापासूनची इच्छा होती। आणि पांडुरंगाने ते माझं म्हणणं ऐकलं आणि पांडुरंगाची सेवा करण्याची संधी मला या निमित्तानं पालकमंत्री म्हणून मिळालेली आहे। मी आपल्या या भागातल्या सगळ्या सहकारी बांधवांना सांगेन, जरी हा राजकीय कार्यक्रम नसला तरी सुद्धा आता जेव्हा आपल्याला एखादी संधी मिळत असते, जेव्हा एखाद्या ठिकाणी आपल्याला काम करत असताना आपलं काम पुढे घेऊन जाण्याची संधी मिळत असते, तेव्हा आपण मिळालेल्या संधीचं सोनं केलं पाहिजे ही भूमिका असते। कारण राजकारण काय मानसिक असते, कधी आयुष्यावर कुठलेच पद कोणासोबत राहत नाही। आज मी मंत्री उभे आहे हे माहिती आहे, जोपर्यंत आपण आमदार आहे, जोपर्यंत आपण मंत्री आहे, तोपर्यंत आपण लोकांच्यासाठी काय केलं याचा मात्र इतिहास कायम लिहिला जातो। मी आपल्याला सांगेन, या भागाचा पालकमंत्री म्हणून काम करत असताना या भागाच्या सामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका एक सामान्य कार्यकर्ता म्हणून नक्की घेईन। मग करमाळा असेल, या भागातल्या परिसर असेल, या भागातल्या ज्या ज्या अडचणी असतील, ज्या ज्या अडचणी माझ्याकडून सोडवणं शक्य आहे त्या सगळ्या अडचणी सोडवण्याचा मी मनोभावे प्रयत्न करेन, हे मात्र मी आपल्याला मनापासून सांगेन। या भागातल्या सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना, खास करून मोहोळकर कुटुंबालाही सांगेन, आता हे सगळं आपण पुढे घेऊन चाललोय, पण हे सगळं पुढे घेऊन जात असताना आपल्या पाठीशी आम्ही तर कार्यरत आहोत। मग आमदार असो नसो, मंत्री असो नसो, पण आपलं नातं हे कुटुंबाचं नातं आहे। हे कुटुंबाचं नातं आपलं कायमचं राहील, त्याच्यामध्ये कुठली शंका नाही। पण आपल्याला माझी विनंती आहे की शेवटी आपण सगळेजण पुढे जात असताना, या राज्याला चांगलं नेतृत्व मिळत असताना आपण सगळ्यांनी मिळून त्या राज्याच्या नेतृत्वाला ताकद दिली पाहिजे। आज देवेंद्रजी सारखा नेता आज राज्याचं काम करतोय आणि त्या नेत्याला पुढे प्रचंड मोठं भविष्य आहे। भारतीय जनता पक्ष आज सामान्य माणसाला केंद्रबिंदू म्हणून काम करतो आणि मोदीजी आज सामान्य माणसासाठी काम करतात, किंवा सामान्य माणसाला सन्मान देणारा पक्ष, त्या पक्षाच्या पाठीशी आपण सगळे मिळून काम करत राहावं ही माझी अनऑफिशियल विनंती आहे। हा कार्यक्रम राजकीय मला माहिती नाही, मी बोलावं त्याला माहिती नाही, पण शेवटी तुम्ही मला मंत्री म्हणून बोलवला, बरोबर आहे ना? आणि मंत्रीपदाच्या पक्षाने केलं त्या पक्षाबद्दल इतकं बोलणं अडचणीचं नाही। माझी विनंती आपल्याला या निमित्ताने राहील, एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगेन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।